नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत ना? म्हणूनच तुमच्यासाठी मी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. मिठाच्या पाण्यातून मी हे सगळे स्वच्छ गाजर धुवून घेतलेले आहेत. त्यानंतर पाण्यात गाजराचा वरचा वलसरपणा जास्त तर हे गाजर मी पुसून घेतले. ते बारीक किसणी घेतली आहे आणि सगळे गाजर मी खिसून घेतलेले आहेत. या प्रकारे बघा किती छान दिसत आहे. आणि नंतर मी एक कढई घेतली आहे आणि दोन चमचे मी त्यात तूप ॲड केलेलं आहे आणि सगळं खिसलेलं गाजर मी त्या कढईत काढून घेतले आहे. त्यानंतर मी गाजराला पाणी सुटस्तवर 5 ते 10 मिनटं हे छानसं आपण असंच परतून देऊया. खूप छान वास येतो. असंच परतून द्या आणि रवा आपलं दाणेदार आपला हलवा तयार होतो. त्यानंतर मी 1 कप दूध घातलेलं आहे आणि 1 कप साखर घातलेली आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता. आणि हे मस्तपैकी सगळं आपण हे मिक्स करून देऊया आणि नंतर याला पूर्ण अशी दुधाला आणि ते सुटलेल्या पाण्याला छानशी उकळी येऊन देऊया. एकसारखा हलवून घेऊया 5 ते 10 मिनटानंतर. उकळी आल्यानंतर आपण हे 5 ते 10 मिनटासाठी हे पाणी पूर्ण आटस्तवर आपण हे झाकून ठेवूया. पूर्ण सगळं पाणी आटून देऊया. पाणी आटून झाल्यानंतर आपलं पाणी पूर्ण आटलंय का नाही हे आपण चेक करूया. इथं आपलं गाजराचा हलवा तयार आहे आणि आपण त्यामध्ये वेलची पूड घालूया आणि आपल्या आवडीनुसार आपण ह्यात ड्रायफ्रूट्स ॲड करूया आणि हे सगळा हलवा हलवून घेऊया. यातलं पाणी पण छान आटलेलं आहे आणि असं दाणेदार रवा आपलं गाजराचा हलवा दिसत आहे. कसं वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला कोणती रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण चॅनलला भेट द्या.